अनेक महाराष्ट्रातले तरुण किंवा लोक अडचण पडले, शासनाची काय भूमिका आहे, मदत कार्य कशा पद्धतीमध्ये केलं जाणार? त्यामध्ये दोन प्रकार आहेत. म्हणजे जे नोकरीनिमित्त गेले, कामानिमित्त त्या ठिकाणी राहतात, एक विषय त्यांचा आहे, आणि दुसरे फिरायला गेलेले आहेत, टुरिस्ट म्हणून गेलेले आहेत, असाचा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे जे टुरिस्ट आहेत त्यांना मात्र राहण्याची वगैरे, कारण त्याचं काही अनेक लोकांचं 27पर्यंत मुदत संपली, 28पर्यंत संपली, 1 तारखेपर्यंत संपलेली त्यांच्या हॉटेलची, कारण त्याचं पॅकेज आहे. आणि म्हणून टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून ते गेलेले आहेत. आणि आता हॉटेलवाले त्यांना खाली करा म्हणत आहेत. आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांची जवळपास म्हणजे जवळ आपण सकाळपासून मी 200-250 जे टुरिस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सगळ्या लोकांची त्यांना थोडा आधारही दिलेला आहे. आपण काळजी करू नका, कोणी काळजी करण्याची गरज नाही. 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये वातावरण मला वाटतं निवळेल अशी परिस्थिती दिसते. ते निवळलं की लगेच त्यांना आणण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये सगळ्यांशी संपर्क करत आहेत. माझा त्यांचा संपर्क सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीनेसुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून निश्चित काळजी सगळं करण्यासारखं आहेत. घरचे लोक काळजी करतील, त्यांनाही तिकडे काळजी आहे. पण कुणी बाहेर निघू नये शक्यतोवर. हॉटेलचा काय प्रॉब्लेम असेल त्या संदर्भामध्ये आम्हाला कळवा, आम्ही त्या संदर्भामध्ये काय सोल्युशन काढायचं ते काढू, इथल्या ॲम्बॅसीशी बोलू. पण मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करू. सगळे प्रयत्न केंद्र शासन या ठिकाणी करत आहे. हो, अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की हॉटेलवाले जे आहेत ते त्यांना आता हॉटेलमधून बाहेर पडण्याचं सांगतायत. अनेकांजवळ पैसे नाही आहेत, तर अशा वेळेला तर त्यांच्यासाठी काय भूमिका? नाही, म्हणजे एक पॅकेज आहे त्या ठिकाणी. काही टूर सध्या धुळ्याचे 25-30 जण गेलेत. सगळे ते सिनियर सिटीजन आहेत, 60-65 वर्षाच्या वरचे सगळे सिनियर सिटीजन आहेत. दुबई बघायला गेलेले होते टुरिस्ट म्हणून. आणि त्यांना मुदत त्यांची 28 तारखेपर्यंत होती. आता तारीख पुढे चाललेली आहे. आणि म्हणून मग त्यांना आता हॉटेलचे मालकही म्हणत आहेत एक ते पैसे भरा. ते म्हणे आम्ही आधीच तिथे पॅकेज सगळं भरलेलं आहे, पण आता दिवस वाढत चाललेले आहेत. मी त्यांना सांगितलं आपण काळजी करू नका, हॉटेलवाल्यांशी आम्ही त्या ठिकाणी बोलू, ॲम्बॅसीशी आम्ही त्या ठिकाणी बोलून त्यांनाही सूचना त्या ठिकाणी देऊ. आणि गरज पडल्यास पैशाची अडचण असेल तर इथून आम्ही हॉटेलकडे डायरेक्ट पाठवण्याची व्यवस्था करू. हेल्पलाईन वगैरे सुरू आहे या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापन खातं आमचं आहे, माझ्याकडे ती खात्याची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री मोदयांशी मी कालपासून आम्ही संपर्कात आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही तसे संपर्क विधानसभेतच होतो, पण कालही आणि आजही सुट्टी असली तरी आम्ही संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहोत. हेल्पलाईन या बाबतीमध्ये आजच आम्ही जाहीर करतो आहोत. त्या संदर्भाचा जो नंबर आहे तो आम्ही आपल्याला या ठिकाणी देऊ. पण वैयक्तिकसुद्धा मी सगळ्यांना नंबर दिलेले आहेत, तसे आम्ही नंबर दिले आहेत. पण हेल्पलाईनच्या माध्यमातून आपल्याला काय अडचणी आहेत काय नाही आहे आपण त्यांच्याशी संपर्कासुद्धा बोललात तर तेही सोयीचं होईल. पण आपल्याला कुठेही अडचण येणार नाही अशी व्यवस्था राज्य शासनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करू. माननीय शिंदेसाहेबही आत्ताच काही लोकांशी बोललेलं आपण ज्या ठिकाणी दाखवलं, मी टी व्हीत आपण तुमच्या समोरच बघितलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय तर पूर्ण वेळ त्या संदर्भामध्ये संपर्कात आहेत. आमच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई यांच्याशी सुद्धा मी बोललो. त्यांच्या भागातले काही लोक होते त्या संदर्भामध्ये मी काही त्यांच्याशी बोललो, चर्चा केलेली आहे. आणि राज्य शासन म्हणून निश्चित आमची मोठी जबाबदारी आहे. कुणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी ही आमची त्या ठिकाणी राहील. पण आपण ज्या सूचना त्या ठिकाणी दिल्या जातील त्याचा आपण पूर्णपणे अवलंब केला पाहिजे. कुठेही बाहेर फिरू नका, मी अजूनही सांगेल. त्या ठिकाणी आपल्याला 1 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे अजून मी निश्चित सांगणार नाही, पण मला वाटतं अशी परिस्थिती येईल की त्यामुळे आपल्याला लवकर परत येता येईल. त्यामुळे काळजी कुटुंबियांनी, ठीक आहे, पुन्हा सांगेल की काळजी तर आहेच, पण फार काळजी करू नका. आम्ही या ठिकाणी सगळ्यांशी संपर्कात आहोत. दुबईच्या विशेष करून त्या ॲम्बॅसीच्या संपर्कामध्ये आम्ही या ठिकाणून आहोत. पण देशामध्ये केंद्र सरकारसुद्धा, परराष्ट्रमंत्री असतील, त्यांचे सगळे अधिकारी असतील, हे सर्व जे आमचे टुरिस्ट आहेत, तिथे राहणारे लोक आहेत, भारतवासी आहेत, सगळे त्यांची काळजी घेतात.